नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्यामध्ये अबीरला सारंगने त्याच्या गाडीत बसवलेलं असतं आणि आता अबीर आणि सारंग दोघेही मॅच बघू लागतात. तर सुपर हिरो तुम्ही ना खरंच खूप कमाल आहात, असे आता अबीर बोलतच म्हणतो की चक्क एवढा मोठा स्पीकर आणि मॅचचं स्टेडियम सगळं काही तुम्ही गाडीतच आणून ठेवलं आहे. सारंग म्हणतो की मी तुला मैदानावरती मॅच बघायला घेऊन जाणार होतो, प्रॉमिस केलं होतं ना, अख्खं मैदानच मी गाडीमध्ये आणलं आहे. तर आता अबीर म्हणतो की सुपर हिरो खरंच तुम्ही कमाल आहात आणि मला ना घरी नुसते बोलत असतात की अभ्यास कर, हे करू नको ते करू नको, पण सुपर हिरो तुम्ही ना माझे हट्ट एकदम व्यवस्थित पुरवताय. आणि आता सारंग अबीरचे ते बोलणे ऐकून खरंच खूप खुश होतो. तर आता सारंग म्हणतो की अरे अबीर, तुझं ना हे जे छोटं मोठं स्वप्न आहे ना ते पूर्ण करायला मला आवडतं आणि आपण दोघेही एकाच टीममध्ये आहोत ना. आणि त्यानंतर आता अबीर म्हणतो की हे बघा सुपर हिरो, पण माझी टीम जिंकते की तुमची टीम जिंकते हे आता आपण बघूयात. आणि लगेच आता सारंग आणि अबीर मॅच बघू लागतात. आणि त्यानंतर आता सारंगची टीम आता विजयाच्या दिशेने वाटचाल करू लागते. तेवढ्यात आता अबीर दुःखी होतो आणि म्हणतो की सुपर हिरो, अहो तुमची टीम तर आता जिंकणारच वाटतं. आणि लगेच आता अबीर दुःखी होतो. तर अबीरने आता सारंगचा हात पकडलेला असतो. तेव्हा सारंग म्हणतो की हे बघ अबीर, जोपर्यंत शेवटची शिट्टी वाजत नाही तोपर्यंत हार पत्करायची नाही. गेम असो किंवा काहीही असो किंवा खेळ असो, आणि आयुष्यातसुद्धा कधी हार मानायची नाही, असे सारंग म्हणतो की हे बघ, आज माझी टीम तुझ्या टीमवर हवी होती, पण तू सुद्धा चॅम्पियन आहेस, यावरती तू विश्वास ठेवायचास. अबीर म्हणतो की माझी टीम तर परफेक्ट आहेतच, पण आता तुम्ही सांगितल्यावर तुमच्या त्या बोलण्यावरती आणि माझ्या टीमवर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि त्यानंतर अखेर आता अबीरची टीम जिंकताच अबीर मोठमोठ्याने उड्या मारतो. तर सारंग म्हणतो की अबीर, तू तर चॅम्पियन निघालास. आणि लगेच आता मिठी मारत अबीर सारंगला म्हणतो की खरंच तुम्ही सुपर हिरो आहात. आणि सारंग म्हणतो की बरं चॅम्पियन्स, चल आता आपल्याला घरी जायला हवं, घरी सगळेजण वाट बघत असतात, नाहीतर उगाच आपल्यावर ओरडतील. आणि इकडे आता बबलू आणि सारंग ओवीला घेऊन घरी येतात. आणि घरी येता क्षणी ओवी सारंगला मिठी मारते आणि सारंगला थँक्यू बोलते. तर सारंग म्हणतो कशासाठी. ओवी म्हणते की बरं झालं वेळेवर जाऊन बाबा तू अबीरच्या आईला आणि अबीरला थांबवलंच, नाही तर ते कधीच निघून गेले असते आणि मग मला अबीरला भेटता आलं नसतं. आणि त्यानंतर आता सारंग म्हणतो की ते तर झालं, पण चला अजून एक जबाबदारी सांभाळायची. ओवी म्हणते कोणती जबाबदारी. सारंग म्हणतो की त्या मारेकऱ्याला ना अबीरला किडनॅप केलं होतं, त्याला शोधायचं आहे. आणि सारंग म्हणतो की जोपर्यंत मी त्याला शोधत नाही तोपर्यंत त्याच्या जीवाला धोका आहे. आणि सारंग म्हणतो की हे बघ, मला ना त्या अगोदर एक काम करायचं आहे. बबलू म्हणतो आता कोणतं काम सारंग दादा. तेव्हा आता सारंग म्हणतो की सावलीला तर मी थांबवलं आहे, पण सावलीला थांबवण्यासाठी असं कारण मला शोधून काढायचं आहे. आणि त्यानंतर इकडे भैरवीचा तो माणूस अखेर खंड्याला शोधून काढतो आणि खंड्याला त्या रूममध्ये आता बेशुद्ध करून ठेवलेले बघताच आता मार्क्स आता तिथे येतो आणि त्या मोनिकाच्या माणसाला बदलतो आणि म्हणतो की सांग इथे कोण घेऊन आलं आणि कोण आहे तो माणूस. तो माणूस म्हणतो की जर मी नाव सांगितलं ना तर माझं काही खरं नाही. आणि लगेच मार्कला धक्का मारून तो माणूस पळून जातो. तर तेवढ्यात राजकुमार भैरवी तिथे येतात आणि राजकुमार आता खंड्याकडे बघतो आणि म्हणतो की खंड्या उठ, खंड्या लवकर उठ. आणि खंड्याच्या तोंडावर राजकुमार पाणी मारतो, पण खंड्या उठायला तयार नसतो. आणि भैरवी म्हणते की राजकुमार अगोदर हा विचार कर, या खंड्या ना या अवस्थेत कसा पोचला. तेव्हा आता राजकुमार म्हणतो ते सगळं गेलं खड्ड्यात. आणि राजकुमार म्हणतो की त्या अगोदर ना मला ना याचा सूड उगवायचा आहे आणि सावलीच्या मुलाला मारलं की नाही ते मला माहीत करून घ्यायचं आहे. आणि भैरवी म्हणते की राजकुमार, पण तो तर अगोदर बोलला पाहिजे, आणि जर तो बोललाच नाही 8 वर्षापूर्वी काय झालं होतं तर मग आपल्याला कसं कळणार. आणि भैरवी म्हणते की ज्या कोणी माणसाने याला इथे आणलं ना त्याला प्रत्येक गोष्टीची खबर आहे राजकुमार, तेव्हा काहीही करून हा बोलला पाहिजे आणि त्यासाठी आपण याला ना इथून हलवायला हवं. तर राजकुमार म्हणतो की हा नाटकं करतोय. आणि भैरवी म्हणते की काही जरी झालं तरी याला अगोदर इथून बाहेर काढलं पाहिजे. आणि तेवढ्यात आता मार्क्स तिथे येतो. तर भैरवी म्हणते मार्क सापडला का. तर आता मार्क म्हणतो सॉरी मॅडम, तो पळाला. तर भैरवी म्हणते असा कसा पळाला. भैरवी म्हणते की आता ना तो पळाला म्हटल्यावरती तो त्याच्या मालकाकडे जाईल आणि त्याला सांगेन आपण इथे पोहोचलो म्हणजे.
आणि लगेच आता भैरवी म्हणते की याला येथून हलवलं पाहिजे. आणि लगेच आता भैरवी मार्कला सांगते की मार्क्स याला लवकर हलव. आणि लगेच भैरवी राजकुमारला म्हणते की चल. तर राजकुमार तिथून जायला तयार नसतो. राजकुमार मार्क्सला म्हणतो याला लवकर घेऊन ये. आणि इकडे आता सावली ही जगन्नाथ व्यंकटेशसाठी आता पोहे घेऊन येते. सगळेजण खुश होतात. तर पोहे खात जगन्नाथ म्हणतो की सावली आज केवळ सारंगमुळे तुझ्या हातचे पोहे खायला मिळत आहेत. तर सावली म्हणते की बाबा मी फक्त त्यांच्यामुळे नाही थांबले तर अबीर आणि ओवीमुळे थांबले. आणि अबीर म्हणतो की तू इथे आमच्यामुळे थांबली खरी पण तू इथे थांबण्याचा निर्णय तू फक्त ओवींच्या बाबामुळे घेतला आहे. आणि एवढ्यात आता 2 माणसे 4 ते 5 पिशव्या घेऊन तिथे येतात आणि जगन्नाथला विचारतात जगन्नाथ पंडितांचं घर इथेच का. तर जगन्नाथ म्हणतो हो. तेव्हा आता ते म्हणतात सर या गोष्टी कुठे ठेवूया. तर जगन्नाथ म्हणतो माझ्या डोक्यावर ठेव. अरे इथे जागा दिसते ना ठेव ना इथे पण काय आहे त्यात. तर ते माणसे निघून जातात. सावली म्हणते व्यंकटेशची अहो बघा ना त्यामध्ये आहे तरी काय. आणि सावली लगेच त्या वस्तू बघत म्हणते की अहो या मी मागवल्या नाही. तर ते 2 एम्प्लॉय म्हणतात की अहो मॅडम यावरती तुमचाच पत्ता आहे बघा ना. आणि ते डिलिव्हरी बॉय म्हणतात आमचं काम फक्त पत्त्यावरती डिलिव्हरी करायची असते. आणि ते माणसे म्हणतात की आमचं काम आम्ही चोख बजावलंय. आम्ही योग्य पत्त्यावर आम्ही डिलिव्हरी केली. तुम्ही फक्त सही करा. सावली म्हणते की पण पैसे काय ते तरी सांगा. डिलिव्हरी बॉय म्हणतात की मॅडम या सामानाचं ऑलरेडी फुल पेमेंट अगोदरच झालंय. जगन्नाथ म्हणतो की सावली अगोदर त्यांना मोकळं करणं सही करून. तर सावली सही करते. आणि इकडे आता तो मोनिकाचा माणूस पळत पळत बाजूला येतो आणि मोनिकाला कॉल करतो. फोन उचलत मोनिका म्हणते की बोल आत्ताशी तुला वेळ मिळाला का मला फोन करण्याचा. तर आता धाबा टाकत तो माणूस म्हणतो की मॅडम मला ना खूप मारलंय. मोनिका म्हणते की नीट बोल असं काय बोलतोयस. तर आता घडलेली सगळी हकीकत तो माणूस मोनिकाला सांगतो आणि म्हणतो की एक माणूस आला होता लई खतरनाक माणूस आहे मॅडम तो. आणि त्याने ना मला खूप मारलं. आणि लगेच मोनिका म्हणते की खंड्या सेफ तर आहे ना आणि खंड्या तिथेच आहे ना. तर तो माणूस म्हणतो की एखाद्या वेळेस त्याला ते घेऊन गेले असणार किंवा मारून टाकला असणार. तर मोनिका म्हणते ए नीट बोल. मोनिका म्हणते की त्या माणसाला म्हणजे खंड्याला सेफ ठेवण्यासाठी मी तुझ्यावर जबाबदारी दिली होती आणि तुला किती पैसे दिले माहिती आहे ना. आणि आता मोनिका म्हणते की त्याचं वर्णन मला करून सांग कसा होता तो. तर तो माणूस म्हणतो की अहो मॅडम तुम्ही मला फक्त त्यावर नजर ठेवायला सांगितली होती आणि आता मी गावाला चाललो मला पुन्हा फोन करू नका असे म्हणत तो माणूस फोन ठेवतो. आता फोन ठेवताच मोनिका विचार करते कोण माणूस आला असेल तिथे. आणि खंड्याला मी जिथे ठेवलं होतं ती जागा कुणालाच माहिती नव्हती. आणि मोनिका म्हणते की पुढे जाऊन जर खंड्या शुद्धीवर आला आणि त्याने जर माझ्याबद्दल सगळं सांगून टाकलं तर मग काय. आणि मोनिका घाबरते. आणि आता ते मृदुंग पेटी आणि आता ढोल वगैरे सगळे काही गाण्याचे साहित्य आता सावलीकडे आलेले असतात. तर व्यंकटेश म्हणतो की मला वाटतं सावली गुरुकुलाच्या पॅरेंट्सनी मुलांचे जे पॅरेंट्स आहेत ना त्यांनी आपल्याला ह्या भेटवस्तू दिल्या काय माहिती. आणि तेवढ्यात आता ओवीला घेऊन सारंग तिथे येतो. तर ओवी सावलीला मिठी मारते. जगन्नाथ सारंगकडे बघत खुश होतो आणि म्हणतो की ए सारंग अरे ये ये ये. तर लगेच सावली म्हणते की तुम्ही पाठवलं का हे. तर ओवी म्हणते हो सावली टीचर हे सगळं आम्ही तुमच्यासाठी पाठवलं आहे. आणि सावली म्हणते की एवढं खर्च करण्याची गरज काय होती आणि कशाला पाठवलं हे सगळं. तेव्हा आता सारंग म्हणतो की सावली हे तुझ्यासाठी केलं नाही मी मुलांसाठी केलं आहे. आणि सावली म्हणते की मला पैसे सांगा किती झाले. तर सारंग म्हणतो की मुलांच्या आनंदासाठी कशाला पैशाची तुलना करायची बरोबर आहे की नाही जगन्नाथ. आणि सावली म्हणते की मला कुणाचे उपकार नको आहे किती पैसे झाले ते सांगा. तर सारंग म्हणतो की ओवी हे आणायला मला तू सांगितलं होतं ना तेव्हा आता तूच सांग किती पैसे झालेत ते. आणि ओवी म्हणते की सावली टीचर खूप नाही झाले एकदम थोडे झाले तुम्ही खाली बसा. तर सावली खाली बसते आणि पटकन ओवी सावलीचा किस घेते. ओवी म्हणते की एवढेच झाले. तर जगन्नाथ सगळेजण हसू लागतात. आणि बाकीचे मुलंसुद्धा तिथे आता पळत येतात. तर सारंग जगन्नाथला म्हणतो की जगन्नाथजी जोपर्यंत गुरुकुलाची जागा मिळत नाही तोपर्यंत गाण्याचा रियाज इथे सुरू केला तर चालेल का. जगन्नाथ म्हणतो चालेल काय अरे सारंग धावेल. आणि इकडे आता मार्क्सने आता खंड्याला भैरवीने सांगितलेल्या ठिकाणी आणलेलं असतं. भैरवी त्या खंड्याकडे बघत म्हणते मार्क्स आता ना काही जरी झालं तरी हा माणूस उठला पाहिजे. कितीसुद्धा एक्सपेन्सिव्ह डॉक्टरला बोलवा आणि कितीसुद्धा खर्च लागला तरी चालेल. काही जरी झालं तरी हा माणूस उठलाच पाहिजे मार्क्स. राजकुमार म्हणतो की तू त्याला उठव मार्क्स मला त्याला विचारायचं 8 वर्षापूर्वी तू काय माती खाल्ली आहेस. आणि राजकुमार म्हणतो की याने सांगितलं ना नाव की लगेच याला मारून टाक. मला
याचं तोंडसुद्धा पाहायचं नाही. तर तेवढ्यात राजकुमारला कॉल येतो आणि इकडे आता राजकुमार फोन कट करतो. तर भैरवी म्हणते की राजकुमार जरा डोकं शांत ठेव आणि हा शुद्धीवर येईपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल. पुन्हा राजकुमारचा फोन वाजतो आणि भैरवी म्हणते की जर हा खंड्या शुद्धीवर आला आणि जर दुसऱ्याच्या हाती लागला तर तुझं नाव घेऊ शकतो बरं का हा. राजकुमार म्हणतो एकदम बरोबर. आणि त्यानंतर आता भैरवी म्हणते की जर त्याने तुझं नाव घेतलं नाही तर तो माझंसुद्धा नाव घेऊ शकतो, कारण माझ्या सांगण्यावरून मी त्याला तुझ्याकडे पाठवलं होतं राजकुमार. पण एवढ्यात राजकुमारच्या फोनची बेल वाजत असते आणि राजकुमार रागाने फोन उचलतो आणि लगेच आता राजकुमार म्हणतो की मी किती वेळा फोन कट करतो तरी तुला ऐकू येत नाही का रे. आणि लगेच आता फोनवरून त्याला तो माणूस काहीतरी सांगतो. तर राजकुमार म्हणतो की कधी, आणि तू काय तिकडे चहा पीत बसलेला आहे का. आणि राजकुमार म्हणतो की तुला मी तिकडे कशाला ठेवला आहे आणि अजिबात तेथून हालायचं नाही, मी तिकडे येतोय. आणि राजकुमार तिकडे निघून जाऊ लागतो. आणि भैरवी म्हणते की राजकुमार काय झालं. तर राजकुमार म्हणतो की आहे एक माणूस पण तो माझ्या हातून निसटला. भैरवी म्हणते कोण तो. तर राजकुमार म्हणतो का आहे ती सिक्रेट माझ्याकडेच राहू द्या. आणि इकडे आता भैरवी म्हणते की कोण माणूस सुटला आहे राजकुमार तुझ्या हातून मला सांग. तर राजकुमार म्हणतो की तुम्ही याच्यावर लक्ष ठेवा, 8 वर्षापूर्वी यांनी काय माती खाल्ली ती. तर भैरवी म्हणते राजकुमार तू खरं बोलतोय ना. आणि भैरवी म्हणते की राजकुमार तू माझ्या अगेन्स्ट काही गेम तर करत नाही आहे ना. तर राजकुमार म्हणतो की याला जाग करा तुम्ही. इकडे आता तिलोत्तमा ही चंद्रकांतरावांच्या फोटोसमोर येते आणि म्हणते की खूप आठवण येते तुमची. अहो तुम्ही कधी येणार आहे आपल्या या घरी. आणि तिलोत्तमा म्हणते की तुम्ही गेल्यापासून मी खूप एकटी पडली, कधी येणार आहात तुम्ही. आणि तिलोत्तमा म्हणते की जेव्हा तुम्ही होता तेव्हा मी तुम्हाला विचारलं नाही आणि मी माझीच मनमानी करत राहिली. तिलोत्तमा म्हणते की मला हवे ते निर्णय मी घेतले, कारण मला माहिती होतं की तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहणार आणि मी जे निर्णय घेईल त्याकडे तुम्ही जराही लक्ष घातलं नसल्याचे आता तिलोत्तमा बोलते. आणि खऱ्या अर्थाने चंद्रकांतरावांचे महत्त्व तिलोत्तमाला आज समजलेलं असतं. आणि तिलोत्तमा म्हणते की मला ना खूप एकटं वाटतं आहे. रक्ताची सगळी माणसे बरोबर आहेत पण कुणास ठाऊक या सगळ्यांमधूनही मला खूप एकटं वाटतं. तिलोत्तमा म्हणते की कधी कधी मला असं वाटतंय प्रेमाने, हक्काने किंवा रागाने का होईना मी यांच्यावर चिडली आणि रागाने मी माझ्या मनातलं बोलले तर नाती तुटतील कदाचित असं मला वाटत असल्याचे तिलोत्तमा बोलते. आणि तिलोत्तमा म्हणते की मला जरा दुरूनच विचार करून घाबरूनच त्यांच्याशी बोलावं लागतं आणि जेव्हा तुम्ही होता तेव्हा माझ्या मनात ही भीती अजिबात नव्हती. आणि तिलोत्तमा म्हणते की मला तुमची खूप उणीव भासते आणि तुम्ही गेल्यापासून माझ्या आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आणि ही पोकळी फक्त तुम्हीच भरून काढू शकता आणि ही अशी पोकळी तुम्ही माझी झालेली बघू शकता का हो असे. आता इकडे तिलोत्तमा चंद्रकांतरावांच्या फोटोला बोलते आणि तिलोत्तमा म्हणते की तुम्ही प्लीज या, मी कायम तुमची वाट बघत राहील. आणि इकडे आता सावली ही सारंगने दिलेले ते सगळे साहित्य घेऊन आता गुरुकुलातील विद्यार्थ्यांना घरीच शिकवत असते आणि रियाज करून घेत असते. आणि आता गाणे गाता क्षणी आता सगळे विद्यार्थी सावलीला टाळे वाजवतात आणि ओवी ते गाणं ऐकून सावलीला म्हणते की सावली टीचर तुम्ही किती सुंदर गाणे गाता आणि ते ऐकून मला ना माझ्या आईची आठवण आली. आणि ओवी म्हणते की जर माझी आई इथे असती तर तिने सुद्धा मला असंच गाणं शिकवलं असतं ना. ते ऐकून सावली म्हणते की असती म्हणजे. आणि ओवी भानावर येत म्हणते की म्हणजे ती बाबांच्या केकच्या कामासाठी बाहेरगावी गेली. आणि ओवी म्हणते की पण माझ्या आईला गाणं येतच नाही. तर सावली म्हणते की ओवी मला खरं खरं सांग. ओवी म्हणते खरंच टीचर तिला गाणं येत नाही. आणि ओवीकडे बघत सावली म्हणते की एवढी सुंदर आयडिया तुला कशी भेटली की मी घरूनच रियाज करून घ्यायला हवा. आणि लगेच आता ओवी म्हणते की टीचर हे सगळं करण्यासाठी माझी आयडिया नाही, ही तर माझ्या बाबांची आयडिया आहे. आणि तेवढ्यात आता बबलू, सारंग अबीरला घेऊन तिथे येतात. तर सारंग म्हणतो ओवी बरं चल निघूयात. तर ओवी म्हणते की बाबा आज गाण्याच्या रियाजमध्ये क्लासमध्ये खूप मज्जा आली बरं का. सारंग हसतच म्हणतो की बरं चल आता आपल्याला निघायचं आहे. आणि तेवढ्यात आता अबीर खाली उतरत म्हणतो की सुपर हिरो अहो ओवीला आजच्या दिवस इथे राहू द्या की. तर ओवीसुद्धा म्हणते की अय्या अबीर तू किती सुंदर आयडिया काढलीस. आणि ओवी म्हणते की बाबा राहू दे ना आजच्या दिवस. आणि सारंग म्हणतो की नको ओवी चल. तर ओवी आणि अबीर दोघेही आता सारंगला प्लीज असे म्हणत रिक्वेस्ट करतात. आणि अखेर आता सारंगला नाविलाजाने तयार होऊ लागतं. आणि आज आता ओवी सावलीच्याच घरी थांबलेली असते. आणि त्यानंतर आता ओवी ही सावलीच्या घरी थांबलेली असताना आता रात्री
रात्री अखेर ओवीला आता सावली गाणं शिकवते आणि त्याच वेळेस आता सावलीवरती मंत्रमुग्ध होऊन आता ओवी सावलीला सुशीला तिची आई नसल्याचे सत्य सांगते आणि सुशीला ही माझी आई नाही तर सुशीला काकू आहे हे सत्य ज्यावेळेस आता ओवी सावलीला सांगते त्याच वेळेस आता सावली तोंडाला हात लावते आणि सगळ्यात मोठे सत्य सावलीला कळालेलं असतं आणि ते म्हणजे सारंगने अजूनही लग्न केलं नाही आणि अजूनही सारंगचं आपल्यावरती प्रेम आहे या सत्याचा आता सावलीसमोर उडालेला असतो तो सगळ्यात मोठा धमाका. इकडे आता अमृता ही सारंगकडे येते आणि सारंगला म्हणते की सारंग विचार कर, अरे ओवीने जर सावलीला सांगितलं की सुशीला काकू तिची आई नाही आहे आणि कदाचित तिने सांगितलं नाही पण तिच्या तोंडातून जर निघून गेलं तर सावलीला ना खूप वाईट वाटेल आणि वेगळंच काहीतरी होईल. तेव्हा आता इकडे सारंगला देखील आता अमृताचे म्हणणे पटलेले असते तर त्याच वेळेस इकडे सावलीला अखेर ओवीच्या तोंडातून सुशीला काकू तिची आई नसल्याचे सत्य समजलेले असते. तर आता सावली काय करणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.